जळगावच्या चोपड्या बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे 35,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. 4 चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांचा म्होरक्या चक्क ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकच निघालाय. प्रल्हाद मांटे असं त्याचं नाव आहे. राज्यभरातील बस स्थानकावर तो चोरीचं रॅकेट चालवत असल्याचा पर्दाफाश झालाय. त्यानंच अनेक चोरांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जवळजवळ 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. पिक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत ढगे. तिसरा आहे जे 4 चाकी वाहन ते घेऊन आले होते सोबत, त्याचा ड्रायव्हर रौफ शेख असं नाव आहे. आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांटे नावाचा ग्रेड PSI आहे, जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणुकीला आहे. पकडलं जाऊ नये म्हणून तो कधी हॉटेल तर कधी लॉजवर थांबायचा. या सर्वांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.